गुड मॉर्निंग एव्हरीवन. डे 2 आहे आज आपला स्टॅच्यू ऑफ युनिटीचा. सगळे रेडी झालेले आहेत. आता मी आंघोळ करून फ्रेश होणार आहे आणि इथे नाश्ता आलेला आहे आपला. आता पोहे मागवले होते आपण, चहा आणि पोहे आलेले आहेत आणि बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो आता. मस्त बघा, आता हे रेडी लोक झालेले आहेत सगळे. कपडे वगैरे तिकडे आपले वाळत टाकलेत. हा पूर्ण एरिया आहे तर आपली नेक्सॉन आहे. मस्त थंड हवा येते. तर समोर स्टॅच्यू ऑफ युनिटी. आता इकडनंच असं जायचं तर बघा, तो रोड आहे, मेन रोड समोर दिसतोय तो. हा मेन रोड आहे. नाश्ता करून आपलं निघू. आता मी फ्रेश व्हायचं राहिलं. पहिले मी फ्रेश होऊन घेतो. आता आंघोळ वगैरे करून घेतो. हे डोक्याला सगळं तेल बिल लागले, सगळं चक्कू चक्कू सगळं धुवून घेऊन फ्रेश होऊन मस्त रेडी होऊन आपलं निघूया. आणि आज मस्त दिवस जाणार आहे. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीचं आपण चेस्टपर्यंत जाणार आहे, म्हणजे एकदम वरती आतमध्ये लिफ्टने जायचं आहे वरती. ते पण तिकीट बुक केलं आहे. जाताना सगळं सांगतो तिकीट्स वगैरे कसे आहेत काय आहेत. चला रेडी होऊन घेऊ. चला रेडी झालेलो आहे आम्ही. आता अपेक्षाची पर्स घ्यायची. फक्त 10 वाजलेले आहेत आणि आज भरपूर सगळं काय एक्सप्लोअर करायचं आहे. बघू आता टाईम कसा आपला मॅनेज होतो आहे आणि कसं सगळं फिरणं होतं आहे. अपेक्षा मॅडम कुठं गेल्या? मम्मी पण रेडी आहे, किंवा पण रेडी आहे. चला अपेक्षा. जास्वंदाचं फुल घेते मम्मी पहिले गाडीला आपल्या. ए डंगरी चल लवकर खाली. फुल पॅन्ट घातलेली तर काढायला लावली आणि पड पड. तेच सांगत होतो मी आजीला. आता विचारलं ना आजीला का क्रॉस चालत होती म्हणून. नेक्सॉन आपली इथे आहे. पाण्याच्या बॉटल पण घेऊन जाऊ आपण जरा. तिथं सगळं एकतर गडबडवालं काम आहे आतमध्ये. फूड न्यायचं नाही, हे न्यायचं नाही, पण त्यांच्या रेस्टॉरंट तिथं मग तुम्ही घेऊ शकता विकत. ते सगळं अलाउड आहे. आतमध्ये फूड काय नेऊन देणार नाहीत तुम्हाला, असं सीन आहे. बाहेर जे काय खायचं ते खायचं. गाडी स्टार्ट करू पहिले जरा, फडका मारू आणि मग निघू. चला बाप्पाला नवीन फुल भेटलेलं आहे. नाही रिक्षाला तिथून करूया ना. ते पिंक रिक्षात काहीतरी 1000 रुपये घेतात 4 तासाचे आणि पूर्ण दिवसाचे 2000 रुपयाचं काहीतरी चार्ज आहे. बघू मग तिथं. आता पहिले हे जाऊ स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथं जाऊ. ते बघून आल्यावर मग ठरवू काय करायचं ते. चला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ते मला त्या आंटींनी इथं आम्ही आता राहत होतो ना, त्यांनी छान मस्त शेतातलं नाही कसे पार्टेशन केले. तिथेच मेथी, तिथेच हे लावलेत. तशी छान एवढी एवढी 4-5 वांगी तोडलीत, शेंगा तोडून आणल्यात, वालपापडी, ऑर्गॅनिक सगळं. ऑर्गॅनिक सगळं ते उगवतात. किती भारी ना. म्हणजे त्यांचं शेती आहे मला वाटतं बाहेरचे. मागचे त्यांचंच मागचे शेती आहे आणि होमस्टे पण आहे. सगळं त्यांचंच. आता कापूस पण होता लावलेला. कापूस पण लावलेले आहे. इथे हॉटेलचे ऑप्शन आहे तुम्हाला घेईल असं तुमच्या बजेटप्रमाणे. इथं डॉमिनोज पण आहे समोर. बाकी जर काय खायचं प्यायचं ऑप्शन असेल तर काही कमी नाही, सगळं अवेलेबल आहे. काल आपल्या हॉटेलवाल्यांनी हा हॉटेल सांगितलेलं, रिकमेंड केलेलं जेवायसाठी. काय लिहिलंय काय माहिती. काठियावाड ढाबा तेवढं समजते वर. काय जोडीयार लिहिलंय ते. इथे संध्याकाळी यायचा प्लॅन आहे. डॉमिनोज पण आहे, किंवा शास्त्रींना जर काय खायचं असेल तर. पण रोज जंक फूड नको. काल मॅगडी झालं, आज जेवायचं चपाती चपाती भाजी. रोज रोज जंक फूड नाही पाहिजे. आणि हे बघा द सिनिक युनिटी वगैरे असे ऑप्शन्स आहेत तिथं राहायचे. ज्याचं जसं बजेट आहे ना त्याच्याप्रमाणे तुम्ही राहायचे ऑप्शन आपले बघू शकता. 2-3 हजारापासून, 1000 रुपयापासून पण म्हणता येईल स्टार्ट आहेत. ते 10,000पर्यंत आहेत. तुम्हाला जसं राहायचं ऑप्शन आहे तसं इथं येऊन तुम्ही घेऊ शकता. बेस्ट ऑप्शन तुम्हाला सांगतो, गुगलवरनं सर्च करायचं नियर बाय, फोन करून विचारायचं. रेल्वे स्टेशन पण अवेलेबल आहे इथपर्यंत यायला. बघा हे जे आहे तुम्ही तिकीट बुकिंग करून येऊ शकता ना. आतून फ्री बस सेवा इथपर्यंत. सगळ्या गोष्टीला तुम्हाला नाही बघा पिंक रिक्षा अशा असतात इकडे. ह्याचा आता विचारू आपण. एकता नगरचा हा रेल्वे स्टेशन आहे बघा. रेल्वेने तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता. इथं छोटासा स्टॅच्यू ऑफ युनिटी पण लावलेला आहे. आणि सगळ्या सुविधा म्हणजे मोदी साहेबांनी करून ठेवलेल्या आहेत पर्यटकांसाठी. फन हॉटेल आहे, 5 स्टार पण आहे, पेट्रोल पंपची सुविधा आहे आतमध्ये. काय नाही आहे, जे पाहिजे ते सगळं अवेलेबल. रेस्टॉरंट वगैरे ज्याचं जसं बजेट त्याप्रमाणे तुम्ही आपलं येऊन मॅनेज करू शकता. इथं पार्किंगला गाडी लावलेली आहे. 50 रुपये परत आज चार्ज घेतलेला आहे. त्याला विचारू दिवसभरासाठी, कारण ते एक तर ट्रायबल थाली नाही तर नदीच्या पलीकडे आहे. तर ते बोलतं चेकपोस्टपासून जाऊन देतात, पण त्यासाठी परत गाडी घेऊन जावी लागेल आपल्याला. तर त्याला विचारतो दिवसभरासाठी व्हॅलिड आहे का, नाही तर ते परत सारखं पार्किंगचं काढावं लागेल चार्जेस.
काल जिथं थांबलो होतो ना आपण, आता तिथेच आलोय. आता गाडी पार्किंगला लावली, आता तो बस करून पुढे स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत जाऊ. 10 ते 12चा स्लॉट आहे आपला, 10:30 झालेले आहेत ते पोहोचतो. आणि हे बघ किती भारी आहे, सुंदर मस्त बनवलं एकदम. टुरिस्ट बरेच येतात, पण आज कम्पॅरेटिव्हली थोडी गर्दी कमी वाटते, किंवा सकाळी म्हणून पण असेल तसं. बस स्टॉपवर लोक थांबलेली आहेत. पार्किंग दिवसभरासाठी व्हॅलिड आहे, म्हणजे एक दिवसात जर तुम्हाला बाहेर जाऊन परत यायचं आहे तर मग तुम्ही हे करू शकता की इकडून जरी आलो तरी, म्हणजे परत गेलो परत आलो तरी व्हॅलिड राहील एक दिवसासाठी. फक्त तो म्हणते पावती जी आहे ती व्यवस्थित ठेव फक्त. से यहाँ नर्मदा घाट पे नर्मदा मैया की आरती होती है। हर रोज शाम को 7:45 आरती होती है। अगर आपको विजिट करना था विजिट कर सकते हो, आरती का कोई चार्ज नहीं है। स्टेच्यू ऑफ यूनिटी से स्टेशन नंबर 1 है, वहाँ से नर्मदा आरती के लिए डायरेक्टली बस लेके आती है लेजर शो खत्म होने के बाद। उसके अलावा अगर आप अपनी पर्सनल व्हीकल लेके आए हो तो वो भी लेके जा सकते हो। उसके पीछे जो आप मंदिर देख सकते हो वो सुल्तानेश्वर महादेव जी का मंदिर है। नर्मदा घाट जो है उसके जस्ट बाजू में जो है वो है एकता नर्सरी, जो 5 एकड़ में फैली हुई है, जहाँ 5,000 से भी ज्यादा प्लांटों का प्लांटेशन किया गया है। उसके अलावा एकता नर्सरी के अंदर डिफरेंट टाइप की सोविनर शॉप भी आई हुई है, जैसे कि बांबू क्राफ्ट, बांबू में से बनी हुई आइटम्स आपको लेना हो तो वो भी संध्याकाळी हे पण प्लॅन करायला लागेल, म्हणजे पलीकडे जायचं, तिकडे बरंच काय काय. आता या ब्रिजवरनं जायला ऑप्शन आहे वाटतं, मिल जाएगी। नंतर गाडी घेऊन अगर जाऊ. आपको एकता नर्सरी सेकंड से चॉईस प्लांट बाय करना था प्लांट भी बाय। स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे पोहोचलेलो आहे आपण. मग ते बस स्टॉपला उतरलो आहे, बसनी आलो आहे. इकडे आहेत सगळे. काल आपण इथूनच चालत गेलो होतो आणि आता बघा तिथपर्यंत चालत जायचं, चालायचं भरपूर आहे. आणि हा पुतळा आहे, आणि इथं वरती इथं जाऊ शकतो. ही विविंग गॅलरी आहे. 380 रुपीज तिकीट आहे आतमध्ये जायचं. वरतीपर्यंत जायचं असेल तर, खाली प्रिमायसेसमध्ये फिरायचं, पायापर्यंत जायचं तर 150 रुपये. आता भरपूर चालायचं आहे. काल इथून गेलो तसं सेम जाऊया आपण. चला. च्विंगम वगैरे काय अलाउड नाही आतमध्ये, खाण्यापिण्याच्या गोष्टी, चॉकलेट. लहान मुलगा असेल तर बेबी फूड नेऊ शकता, बाकी नॉट अलाउड. माझी पण आपल्या बॅगमध्ये मम्मानी आणि आजीने टोपी घेतलेली आहे ना. आता आपली जी ती बॅगमध्ये किंवा आपण घेऊन नंतर. आता इथून एंट्री करू, पहिले तिकीट दाखवू. इथं तर चेकिंग होतं बघा समोर, पहिले बस स्टॉपच्या इथं बिलकुल समोरच आहे. आपल्याला हकलण्यात आलेलं आहे, कारण की मोठीवाली बॅग अलाउड नाही आहे, सॅक अलाउड नाही आहे. छोटे बॅग असेल तर लेडीज पर्स चालतील, तिथं लिहिलं होतं तसं म्हणा, पण अलाउड नाही आहे. आता इथं समोर लॉकर रूम आहे, तिथं ठेवून घेऊ. हे अलाउड आहे आणि हे नाही अलाउड आहे. इफ आयटम नॉट अलाउड आणि आयटम अलाउड. आता इथून आहे ना, हा स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसतोय बघा. मम्मा आणि ते जरा अपेक्षा आणि मम्मी येतात दोघंजणं चेकिंग करून, आणि इथून हा व्ह्यू आहे. आता एवढं आपल्याला असं सगळं पूर्ण तिकडंपर्यंत चालत जायचं आहे. आणि आता इथे बघू आपण, इथे इथपर्यंत जायचं आहे. वरती लिफ्टने जातं आहे, तिथं पण भरपूर लाईन असते जायसाठी. आपला आता 12 वाजेपर्यंत स्लॉट आहे बघा, इथे जाऊ शकतो आपण. इथून जो व्ह्यू दिसेल तो खतरनाक असेल. हे लोक आले की आता आपण चालत चालत तर पुढे जातो. इथे लेडीज आणि जेंट्स दोघांचं चेकिंग होतं, आणि इकडून असं चालत जावं लागतं. गुजरातमधील नर्मदा नदीच्या काठावर साधारणपणे वडोदऱ्यापासून 90 किलोमीटर अंतरावर साधू बेटावर उभा आहे हा भव्य पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा. सरदार वल्लभभाई पटेल यांना आपण लोहपुरुष म्हणून ओळखतो. स्वातंत्र्यानंतर भारतातील 565 संस्थानांचे एकत्रीकरण करून भारत एकसंघ ठेवण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांच्या या योगदानाला मानवंदना मिळावी म्हणून 148 फूट नव्हे तर तब्बल 182 मीटर उंच हा पुतळा उभारण्यात आला. हा पुतळा 30 ऑक्टोबर 2018 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटित करण्यात आला. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा जपानमधील बुद्ध पुतळ्यापेक्षाही उंच आहे. यात वापरण्यात आले आहे कांस्य धातू, स्टील, सिमेंट आणि भारतभरातून गोळा केलेली लोखंडी साधनं. विशेष म्हणजे देशभरातील शेतकऱ्यांनी आपली शेतीची अवजारे देऊन या प्रकल्पात सहभाग घेतला होता. पुतळ्याच्या आतून लिफ्टने सुमारे 153 मीटर अंतरावर एक विविंग गॅलरी आहे. इथून नर्मदा नदी, सरोवर, धरण आणि संपूर्ण परिसराचं अद्भुत दृश्य पाहायला मिळतं. हा अनुभव खरंच शब्दात सांगणं म्हणजे खूप कठीण आहे.
आजूबाजूचं आकर्षण पाहतलं स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात अजून बरेच ठिकाणे पाहण्यासारखी आहे, जसं की व्हॅली ऑफ फ्लावर्स, सरदार सरोवर डॅम, जंगल सफारी, ग्लो गार्डन, लेझर आणि साऊंड शो, रिव्हर डाफ्टिंग आणि बोटिंग. म्हणूनच स्टॅच्यू ऑफ युनिटी फक्त एक पुतळा नसून पूर्ण पर्यटन अनुभव आहे. जर तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर काही टिप्स मी तुम्हाला सांगतो. आधीच ऑनलाईन तिकीट बुकिंग करा. किमान 1 ते 2 दिवस ठेवा. सकाळी लवकर पोहोचणं तुमच्यासाठी फायदेशीर राहील आणि ग्लो गार्डन आणि लाईट शो चुकवू नका. स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे फक्त उंची नाही, ती आहे भारताच्या एकतेची ओळख. सरदार पटेल यांचं स्वप्न, एक मजबूत एकसंध भारत, आज या पुतळ्याच्या रूपाने आपल्याला समोर उभा आहे. जर तुम्ही SOU विविंग गॅलरीचं तिकीट घेतलं असेल तर तुम्हाला प्रिमायसेसमध्ये फिरण्यासाठीच म्हणजेच एंट्री तिकीट देण्याची गरज नाही. ते तिकीट त्यातच इन्क्लूड येतं. जसं की स्टॅच्यू ऑफ युनिटी लिहिलेलं आहे, इथून आता आपण आत जाणार आहे. तो SOU गॅलरीकडे जाण्याचा रस्ता आहे आणि आत आल्यावरती जो आहे तो तुम्हाला वेगळाच एक्सपिरियन्स इथे पाहायला मिळतो. आणि आतमधून खूप छान स्वच्छता आणि असं एकदम फील होतं की जसं की आपण एअरपोर्टवर आहे आणि एकदम छान मस्त असा हा आतला एरिया आहे. इथून आता आपण पुढे जाणार आहे आणि इथून पुढे लाईनला लागणार आहे SOU विविंग गॅलरीसाठी. आतमध्ये एंट्री करताच इथे पण तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा चेहऱ्याचा पुतळा जो आहे तो इथे पाहायला मिळतो आणि खूपच असा आकर्षक असा पुतळा त्यांनी बनवलेला आहे. इथून जी आहे ती SOU विविंग गॅलरीसाठी जी लाईन चालू होते आणि हार्डली 10 ते 15 मिनटामध्ये तुमचा नंबर येतो, कारण लिफ्टची कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढीच लोक ते एका वेळेला नेतात. तिथे लाईनमध्ये थांबूया आपण. ते पूर्ण ना असं फोटोमध्ये सगळं हिस्ट्री लिहिलेली आहे. 18 मे 1950 सरदार पटेलवरून की बेटी मणिबेन, हे सगळे याच्यामध्ये सांगतात बरं का, लेझर शोमध्ये. आणि इकडे माटी के लाल म्हणून पण आहे बघा याच्यामध्ये. इथे बुक शेल्फ वगैरे बनवलेले आहेत आतमध्ये. हे लायब्ररी बनवलेली. एवढा मोठा एरिया हा, पूर्ण एअरपोर्टसारखं वाटतं आतमध्ये. जवळपास 1 मिनिटाच्या पेक्षा आपण कमी टाईममध्ये आपण वर आलेलो आहे. एवढ्या वरती 135 मीटर आलेलो आहे आणि इथून व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला आता. बघा आता हे काल जे आपण बोलत होतो चेस्टपर्यंत जे आहे, आणि इथून आता बघा दिसत असेल बाहेर. काल आपण इथून आहे ना, इथून दिसत असेल तुम्हाला थोडंसं आता रेस्ट्रिक्शन देतो. इथे आपण इथे बसलो होतो समोर आणि इथून एवढ्या वरती आहे बघा आता आपण. पूर्ण हा एरिया आहे, मागचा साईड आहे. मम्मी अपेक्षा इथं आहेत आणि इथे काय 5 मिनटं वगैरे थांबू शकतो. आणि इथून दुसऱ्या साईडनी पण बघूया. ही फ्रंट साईड आहे आणि हे सगळं आतमध्ये एवढं बनवलेलं आहे. पुढे बघायचं आहे अजून, तेवढं वर आलं तर बघून जाऊ ना. इथून प्रॉपर व्ह्यू दिसतोय. हे बघा, हे हेलिपॅड आहे. इथून पण लेझर शो बघू शकता. हा बस स्टॉप आहे आणि हेलिपॅड पण म्हणतात इथे. पण इथून आपण मगाशी चालत आलो, इथून पण लेझर शो दिसतो. आणि काल आपण जे आहे ते इथे बसलो होतो या एरियामध्ये लेझर शो बघायला. हे बघा सेटिंग्स दिसतात संध्याकाळी. एवढं हे पूर्ण नर्मदा नदीवर आहे आणि सेंटरला बांधलेलं आहे. टोटल 135 मीटर हाईट आहे स्टॅच्यूची. आणि आता विविंग गॅलरीतनं आपण बघतोय स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या. आणि जगातला सगळ्यात मोठा स्टॅच्यू आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा. आणि याच्या आपण विविंग गॅलरीमध्ये आपण आहे. स्टॅच्यू स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती तर बाहेरनं सगळं लावलं आहे ना. हां, हे सगळं स्ट्रक्चर आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचं. आतून पूर्ण असं आहे, सगळं मेटल आहे आतून आणि बाहेरनं त्याला कव्हर केलेलं आहे. बाहेरनं पूर्ण पॅनल्स दिसतात आहेत बघा इथे आणि सगळं ते त्याचे पोर्शन कव्हर केलेलं आहे. आणि आपण आता आतमध्येच आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या. दुसऱ्या साईडला बघू आता. ही ऑपोजिट साईड आहे. इकडं तो ब्रिज इकडनंच आलो होतो मागाशी आपण. थोडा गोंधळ चालू आहे, बेअर करा थोडंसं. इथे बघा बस, या बसनेच मागाशी आपण इकडे आलेलो आहे. आता आपल्याला ना पटकिनी किती वाजलेत आता? 12 वाजलेले आहेत. आमचा प्लॅन आहे की आता पहिले जंगल सफारी करायची. हां, 1 आवर आहे. जंगल सफारी करायचं प्लॅन चाललेलं आहे आपला. 1 आवर आहे आणि जंगल सफारीचा प्लॅन आहे. तर मग काय करायचं, इथून हे आता झालेलं आहे, तिथून बाहेर पडोस्तोपर्यंत अर्धा तास लागेल. जंगल सफारी करू. 1 वाजता 1 ते 2चा जेवणाचा टायमिंग आहे, पण ते नदीच्या पलीकडे आहे आपलं, पलीकडे तिकडे जायचं. तर थोडं इथं ट्रॅव्हलिंगला वेळ जातो, तर बघूया कसं करायचं. मग जाऊ.
पहिले जंगल सफारी करू. चला. किंवा शास्त्री सत्याग्रह शू छे व्हॉट इज सत्याग्रह ते इथं लिहिलेलं आहे बघा. कशी आली आता घरी तुला मी म्हणत होतो शी करून घे तेव्हा केली नाही माकडा. आता इथं आल्यावरती याला सुचतंय बाहेर म्हणतो वास येतोय परत. आता काय करायचं पण तुला करून घे परत कारण नंतर दुसरीकडे कुठं ऑप्शन नाही आपल्याला पूर्ण फिरायचं आहे. आता हे बघ हे त्यांचे जरी क्लीन टॉयलेट असतील असं वाटतंय मला. बराच मोठा प्रिमायसेस आहे. बरंच काय काय बघायला पण टाईमची कमी आहे थोडीशी आपल्याकडे. टॉयलेटकडे जाऊ आता आपण पहिले. किंवा शास्त्रींना इकडे स्टॅच्यू लावलेलं आहे मोदी साहेबांचा पण फोटो आहे समोर. आणि इकडे वरती बघा हे किती पाय बघ केवढा पाय बघितला का केवढा शूज आहे. हे बघ केवढी हाईट आहे त्याची बापरे. खाली कॅमेऱ्यात पण कव्हर होत नाही वाईड अँगल असून. बॅक साईडला जाऊया आता. बघा हे येतात आपली फॅमिली. आणि इकडे वरती बघा बॅक साईड आहे. कॅमेऱ्यात पण कव्हर नव्हते जवळून. विशाल आहे. किंवा बघा केवढंसा दिसतोय. बोटच एवढं मोठं आहे. अंगठा आहे पुढचा. वर नको चढू ओरडतील अंकल ते. आणि वरती जेवढा अजून वाईड अँगल करून दाखवतो जेवढं करता येईल तेवढं. किओ पोरग ना बिलकुल ऐकतच नाही नुसतं इकडे तिकडे पळते. चुकायचंय का तुला मार खायचंय चुकशील देऊ काय कानाखाली. मस्ती नको घालू मागासपासून सांगतो तुला सोबत चल. आजीन ते आले बघा तर त्यांचे फोटो काढू आपण. इथून बघा पूर्ण एरिया दिसतोय. काहीतरी 183 मीटर आहे 162 नाही काहीतरी 183. हां पण बसमध्ये काहीतरी 162 सांगत होते पण माहीत नाही कुठून आहे. आता खालपासून 183 असेल. इकडं वरती जाऊन आलो मग अशी आपण. आता इथून झालेला हे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून आपला इथून एक्झिट आहे. अपेक्षा कुठे गेली. आता जंगल सफारीला जाता येते का बघू कारण किती वाजले 12:30. 2 वाजेपर्यंत जेवायचा टाईम आहे. 1 तासात जंगल सफारी कंप्लीट करावी लागेल बघून आपल्याला. आणि मग पेट झोन ते 3 ते 4 4 ते 3 ते 4चा काहीतरी टायमिंग आहे त्याचा. 3 ते 5 पर्यंत 2 तासाचा. तिथे पण जायचं आहे. कॅक्टस गार्डन पण आहे. चला पटपट पटपट आज सगळं फिनिश करावं लागेल. टाईमचं खूप शॉर्टेज आहे कारण एरिया खूप लांब लांब आहे. आता नदीच्या पलीकडे पण काही ऑप्शन्स आहेत. हे बघा इकडे नर्मदा नदी आहे. आणि बऱ्याच लोकांना माहीत नसेल कदाचित नर्मदा नदीची परिक्रमा पण करतात खूप सारे लोक. इकडून चाललो आता स्टॅच्यू ऑफ युनिटी. आपल्या मागे आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि आता आम्ही चाललोय जंगल सफारीकडे. टाईमची थोडं शॉर्टेज आहे. बघूया आता जेवढं लवकर सगळं कव्हर करता येईल तेवढं करू. 2 दिवस प्रॉपर पाहिजे तिकडे यायचं असेल तर. 2 दिवस म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कारण टायमिंग यांचा क्लोजिंगचा 6 वाजेपर्यंतच आहे. त्याच्या आतच जे काय ते तुम्हाला फिरावं लागेल. कारण बऱ्याचशा गोष्टी लांब लांब आहेत. त्यांना विचारू भैया जंगल सफारी 1 घंटे में होएगा क्या. हो जाएगा ना. गाड़ी में बैठा के